वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायालयात हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला मिळत आहे। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत असायची ते आम्ही पकडले। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती। तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलाय। नको त्या व्यक्तीने नाही म्हटलं म्हणून तिने आत्महत्या केली असावी। आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, असे हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी यावेळेस सांगितले आहे। 40 लाख रुपयांची गाडी दिली असे वैष्णवीच्या माहेरच्यांनी सांगितले। आमच्या घरात 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला त्रास देऊ असं म्हणत हगवणे कुटुंबाची बाजू त्या वकिलाने विपुल जोशी यांनी मांडली आहे। चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा दावा दोषी वकील यांनी केला आहे। त्यामध्ये बसतं त्याच्यामुळे जे काय वडिलांनी तिच्या स्वेच्छेने बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला एक तुम्ही म्हणता एवढे फायनान्शियली साऊंड फॅमिली होती ती, तिचं सोनं 51 तोळे त्यांनी बँकेत ठेवून सारण कशासाठी? प्रत्येक बिझनेसमनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमन बघा, इमिडिएट फायनान्स उभा करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमनला बँकेचा कर्जाचा सहारा घ्यावा लागतो। यांची सुद्धा फॅमिली बिझनेसमध्ये आहे, यांच्या 5 रजिस्टर्ड कंपनीज आहेत। दे आर फायनान्शियली साऊंड फॅमिली। त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला, फायनान्समध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे ह्याच्या तिचंच काय, ह्याच्या आईचे, ह्याच्या बहिणीचे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर FIR मध्ये आली असती। तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता। सगळ्यात महत्वाची बाब एक लक्षात घ्या, 23 तारखेला लग्न झालेलं आहे। 23 तारखेनंतर मुली वैष्णवीच्या नावाची 2023 ला लग्न झाले। 23 नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे। तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली, तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे। मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का? त्या मुलीला बांधकाम व्यावसायिकांकडे जाऊन परस्पर भेटत होते असं तुमच्या आशिलाबद्दल का आरोप केला? तेच ते आरोप आहेत। आता त्यांना काही सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध। त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का, प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर? त्यावेळेस तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का? तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी, या व्यवहारासाठी? निलेश चव्हाण बाबत पण तुम्ही निलेश चव्हाणचा काय साहेब? निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही, ते बाळ बघायचं कुणी होतं? मग ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं। त्यांनी बाळ सांभाळलं ही माणुसकी दाखवली। उद्या सोडून गेला असता। पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं, त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन 88 आणि 75 त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे। तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही, ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं। तिच्या घरचे आले, अनेक आपले लोक होते, तुम्ही सुद्धा होता, सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे। तुम्हाला असं वाटतं का पोलिसांचा तपास संयुक्तिक वाटत नाही? प्रश्नच नाही असं त्या आरोपींचं म्हणणं आहे, तेच आम्ही आज युक्तिवाद केला। मागणार त्यांनी त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं का? नाही, ते कस्टडी कोण मागणार आहे? त्याचा बाप जिवंत आहे त्या बाळाचा, कस्टडी कोण मागू शकतं? नाही पण तुम्ही मागणार का? एवढा अन्याय होतोय म्हणताय, पण त्याच निलेशनी बंदूक दाखवली ना तिच्या आई वडिलांना, बाळ आणायला दाखवतो। ऐकून घ्या, कुठलीही गोष्ट देर इज अ मेथड इन मॅडनेस ऑल्सो। तुम्ही दिलं होतं का त्याच्या कस्टडीत? बाळ दिलं एक्स व्यक्तीने, मागण्याची पद्धत आहे का? तुम्ही असा मॉब घेऊन 100 लोक जाऊन त्याच्या घरी दादागिरी करायला जाणार का? मागण्याची पद्धत आहे का नाही? तुम्हाला रितसर तुम्ही जर जाऊन कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून गेला असता, त्याच्या आज त्या बाळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या हगवण्यांनी त्याच्यावर दिली होती ना? नाही पण हगवण्यांकडे ते बाळ येणार की नाही येणार त्याची आता त्यांच्याकडेच आहे ना बाळ त्यांच्याकडेच आहे ना। आता ती लिगल कोर्ट काय देईल निकाल
त्याच्यावर त्यांनी अर्ज करावा, त्याच्यावर कोर्ट हे सगळं म्हणतात चॅटिंग वगैरे किंवा हुंडाबळीची पण ही केस आहे. मग आरोपी का फरार होते? 8 दिवस साहेब आरोपी ऐकून घ्या, त्याला फरार म्हणणं हे शब्दच चुकीचा आहे. फरार म्हणणं, तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलिसांचा ससेमिरा, त्यांची अटक ह्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो. ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही. फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत. फरार नाही, त्यांना उशिराने अटक झालेली आहे आणि अटक कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत, रेकॉर्ड आहे, त्याबद्दल काय हे नाही. दुसऱ्या सुनेच्या आरोपाचं काय? ते आता त्याच्याबद्दल त्या केसचा मी वकील नाहीये, त्यामुळे त्याच्याबद्दल सांगितलं साहेब प्रश्नच नाही. ज्या वेळेस अप्रोप्रिएट वेळ येणार आहे, पोलिसांनी आम्ही विनंती करून सुद्धा जर या अँगलनी तपास केला नाही तर आम्हाला आमच्या बचावासाठी पूर्ण संधी आहे. कसाबला सुद्धा बचाव करण्याची संधी या देशांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही हगवणे कुटुंबीय आहेत, आम्ही काय कोणी हे नाहीये, तर आम्ही आमच्या बचावासाठी दाखवणार आहे. कोर्ट निर्णय घेईल योग्य ते. आम्ही जे म्हणतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे शेवटी ठरवणारं कोण आहे? कोर्ट आहे. एवढी चांगली फॅमिली असताना दुसरी सून पण आरोप करते ना. त्याच्याबद्दल साहेब मी त्यांचा वकील नाहीये, त्या केसच्या मला इन्स्ट्रक्शन्स नाही. डिप्रेशन मध्ये गेले असतील त्याच्यामुळे ते फरार असं कोर्ट म्हणतं की एखादा इनोसंट सुद्धा असेल ना, त्याचं नाव जर खोट्या गुन्ह्यात आलं तर तो स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवू शकतो. त्याच्याने काही गुन्हा होत नाही फरार राहण्याने. आजपर्यंत कधी ऐकले का आपण की एखादा माणूस फरार झाला त्याच्याबद्दल त्याला वेगळी शिक्षा झाली? असं कधीच नाही. कितीपर्यंत पोलीस कोठडी दिली? कोणाला कितीपर्यंत दिली? आता पोलीस कोठडीची त्यांची जी विनंती होती, 2 लोकांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आणि बाकीच्या 3 लोकांना 1 दिवसाची दिली आणि बाकीच्या 2 जी नंतरून अटक झाली त्यांना 3 दिवसाची 31 तारखेला.